हॅलो फ्रेंड, चला तर मग आज आपण बघणार आहोत मेथी मटार मलाई रेसिपी. त्यासाठी इकडे मी कढई तापून घेतली आहे. त्यामध्ये तेल टाकून कांदा परतून घेत आहे. इथे कांद्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं इथं मीठ टाकत आहे. व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये 2 मिरच्या टाकून घेऊया आणि 2 मिरच्या टाकल्यानंतर इकडे 7-8 काजू टाकून घेऊया. व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आपण याला आणि हे परतून झाल्यानंतर आपण वरतून टोमॅटो टाकूया. टोमॅटोला पण एकदम छान शिजवून घ्यायचं आहे. बारीक एकदम झालं पाहिजे स्मॅश. आणि सगळं परतल्यानंतर इकडे मी मेथी स्वच्छ धुवून चिरून ठेवली आहे आणि याला पण आपण व्यवस्थित कढईमध्ये परतून घेऊया आणि हा सगळा मसाला आपण ग्राइंड करून घेऊया. तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये पाणी ठेवून इकडे मटार शिजवून घेऊया. मटार शिजण्यासाठी थोडंसं वरतून टेस्ट लागण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊया यामध्ये. तोपर्यंत इकडे आपण फोडणीची तयारी करूया. इकडे मी खडी मसाला घेतला आहे. जिरे, लवंग, मिरी, दालचिनी, मोठी विलायची पण घेतली आहे आणि इथे आलं लसूण घेतलं आहे. याला आपण व्यवस्थित परतूया. चांगलं परतून झाल्यानंतर हे आपण पेस्ट करून घेतलेली आहे काजूची आणि कांद्याची, हे आपण यामध्ये टाकून घेऊया. याला पण व्यवस्थित आपण चांगलं परतून घेऊया. व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकत आहे. व्यवस्थित परतून घेऊया आपण याला सगळ्याला. आणि इकडे मी मटार शिजवून घेतले आहेत आणि आपण मटार पण यामध्ये आपण घालून घेऊयात. मटार आणि मेथी पण घालून घेऊया आपण यामध्ये. इकडे ऑलरेडी आपण या मेथीला पण आपण थोडंसं शिजवून घेतलं आहे. म्हणजे इकडे जास्त हे करण्याची गरज नाही, जास्त शिजवत बसण्याची गरज नाही. पटकन रेसिपी होणारी आहे ही तयार. आणि इकडे मी घालून घेतलं आहे 2 कप दूध घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. पटकन होणारी रेसिपी आहे आणि टेस्टी आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर. तोपर्यंत बाय. वरतून टाकूया आपण